नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातील कोपरी भागात ठाकरे गटाने रात्री निष्ठेची सराव दहीहंडी आयोजित केली होती. या सराव दहीहंडीमध्ये भाग घेण्यासाठी ठाण्यातील विविध गोविंदा पथके थर रचण्यासाठी आले होते. या हंडीची निष्ठेची दहीहंडी नाव दिल्याने चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या पथकांना आकर्षक बक्षिसांचे देखील वितरण करण्यात आलं. ठाणे शहरात 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ठाणे शहर कोपरी पाचपाकाडी ओवळा माळशिवाडा मतदारसंघाचा समावेश आहे. कोपरी पाचपाकाडी मतदारसंघ निर्माण झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात. या मतदारसंघाची हद्द बागळी स्ट्रीटपासून ते कोपरी पूरपर्यंत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे शहरातील या तिन्ही मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला, परंतु काही पदाधिकारी अद्याप ठाकरे यांच्या सोबत आहेत. ठाण्यात दोन्ही गटांमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. या दहीहंडीसाठी ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख तसेच दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उपस्थित होते. दहीहंडीनिमित्त सर्वजण एकत्र येत असतात. टेंभी नाक्यावरती आनंद दिघे साहेब दहीहंडी साजरी करायचे. त्यावेळी जात-पात धर्म या पलीकडे जाऊन दहीहंडी साजरी व्हायची. परंतु आता जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत गलिच्छ आहे अशी टीका त्यांनी शिंदे गटावरती केली आहे. त्याच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठी ठामपणे आणि मजबूतीने पक्ष हा नेहमीच उभा असतो. त्याचं काम चांगलं आहे, तो काम चांगला आज त्यागत करत आलाय, यापुढे देखील करत राहील याचा विश्वास आम्हा सर्वांना आहे. पण पक्षाच्या बाबतीत आणि निवडणुकीच्या बाबतीत ज्या वेळेला उमेदवार ठरतो त्यावेळेला तो वरिष्ठांकडनं ठरत असतो. म्हणून माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक उमेदवारांनी जो कोणी इच्छुक असेल त्यांनी जोर लावावा, त्यांनी चांगल्या पद्धतीचं एक सत्कार्य या ठाणे शहरासाठी आणि ठाणेकरांसाठी करावं. राहिली गोष्ट त्याला तिकीट मिळण्याचं आणि निवडणूक लढवण्याचं तर नक्कीच सगळेजण विचार करतील. जेव्हा सांगतो आपण जर का बघितलं असेल तर असोसिएशन आणि सरकार यांनी जो विमा उतरवण्याची गोष्ट केलेली मी आज सगळीकडे एक प्रेस नोट देऊन सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही गडबड आहे. त्याच्यामध्ये डबल वेळेला सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी दिलेल्या आहेत. जिकडे या गोविंदा पथकांना जर का इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि जर का एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल किंवा ती माहिती नसेल तर त्यांना बाद केलं जातं. माझी विनंती आहे की गोविंदा पथकांनी देखील याच्या बाबतीत सरकारला आणि त्या असोसिएशनला कुठेतरी जाऊन आव्हानात्मक एक अहवाल देणं गरजेचं आहे. कारण की जर का ग्रामीण भागातले जर का आपण गोविंदा पथक बघाल किंवा या शहरामधले देखील अनेक गोविंदा पथक बघाल ज्यांच्याकडे कुठची माहिती जर का कमी असेल तर त्यांना विमा मिळणार नाही. अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी या असोसिएशननी करू नये. हा सरकारचा पैसा जो असोसिएशनकडे येतोय तो या प्रत्येक गोविंदा पथकाकडे पर्यंत जावा अशी एक इच्छा आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी माझ्या पक्षाच्या आणि माझ्या माध्यमातून निष्ठेची सराव दहीहंडी या शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. साधारणतः एक 50 गोविंदांचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. काही गोविंद असेही आहेत जे 9 तळाची सलामीचा प्रयत्न करणार आहेत. आपण सेफ्टी मेजर्स सर्व गोविंदांनी आनंद घ्यावा या कार्यक्रमाचा. यात माझ्या गोविंदांना शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गळ्याची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्या खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्याच्या काठावरती ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभारावरती काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला आहे. कापूरवाडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ 2 महिन्यांपासून उचलला नसल्याने परिसरात दुर्गंधीसोबतच डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आलं आहे. कापूरवाडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे. पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहत असतो. पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यामधून गाळ काढून काठावर ठेवला. या ठिकाणी 10 फुटांहून अधिक उंच 30 फुटांहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झाला आहे. नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला गाळ हा जास्तीत जास्त 48 तासाच्या आत उचलून घेऊन जाणे ठेकेदाराला बंधनकारक असताना घनकचरा विभागाच्या आशीर्वादाने मात्र हा गाळ 2 महिने उलटून गेले असतानाही उचलण्यात आलेला नाही. गेले 2 महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणामध्ये डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी आहेत. येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. 2 महिन्यांपूर्वी सुद्धा पिंगळे यांनी याच ठिकाणी नाल्यांमधून काढलेल्या गाळाची पाहणी केली होती. त्यानंतर रहिवाशांची तक्रारी ऐकून दुर्गंधी पसरणाऱ्या गाळाचा ढीग जैसे ते असल्याने दिसून आले. 2 महिन्यांचा काळ उलटून गेल्याने त्यावरती आता झुडपं देखील उगवल्याचं दिसून येत आहे. आम्ही सातत्याने सांगतोय की नाले सफाई योग्य पद्धतीने होत नाहीये. नाले सफाईतल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचं पालन होत नाहीये. नाल्यातनं काढलेल्या गाळाचे ठिकठिकाणी डोंगर उभे करून ठेवलेले आहेत, परंतु प्रशासन याला गांभीर्याने घेत नाही. 2 ते 2.5 महिन्यापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे प्रभाग समिती निहाय पाहणी दौरे केलेले होते त्यावेळी आम्ही इथे आलेलो होतो आणि इथे भल्या मोठ्या गाळाचा ढीग या ठिकाणी होता. त्याला 2 महिने उलटून गेलेले आहेत, परंतु तो ढीग उचलला गेला नाही. इकडच्या लोकल नागरिकांचे मेसेज मला या ठिकाणी मोबाईलवरती आले की प्रचंड मच्छरचा प्रादुर्भाव, प्रचंड दुर्गंधीचा प्रादुर्भाव होतोय. गणेशोत्सव जवळ आलेले आहेत. या ठिकाणी हा जो गाळ काढलेला आहे तो गाळ उचलला गेला पाहिजे. तुम्ही सांगा, खरं तर अटी शर्तींमध्ये 48 तासामध्ये त्यातलं पाणी निथळल्यानंतर हा उचलला गेला पाहिजे, परंतु जवळजवळ यांचं असं म्हणणं आहे की 2.5 ते 3 महिने. आम्ही आलेलो तेव्हा त्याला 2 महिने झालेले आणि गाळ काढून त्याला 15-20 दिवस झालेले होते. तेव्हापासून हा गाळ या ठिकाणी पडलेला आहे. कुठेतरी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि ही जी संस्था नाले सफाई करते त्यांचा कुठेतरी साटेलोट आहे. त्यामुळे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई किंवा दंडात्मक कारवाई या ठिकाणी होत नाही आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांना सातत्याने पाठीशी घालतायत. हे पुन्हा एकदा या इथल्या या गाळाच्या ढिगाऱ्यावरून निदर्शनास येत आहे. नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो आहे की त्यांचं काय म्हणणं आहे की असंच असे डोंगर या ठिकाणी उभे करून ठेवा. आम्ही आमची घरदारं या ठिकाणाहून आमची घरदारं सोडून जातो. त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की हा गाळ हा तातडीने उचलून घेतला पाहिजे आणि याला जबाबदार मग आरोग्य अधिकारी असतील, घनकचरा विभागाचे उपायुक्त असतील, SI असतील, जे कोणी अधिकारी याला जबाबदार असतील ते अधिकारी आणि हा कोणी जो संबंधित संस्था हे काम करणारी आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. मरणानंतरही आपले शरीर कुणाच्या जीवनाचे कारण ठरू शकते. डोळे, किडनी, यकृत, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नसून ती समाजातील सर्वात मोठी मानव सेवा आहे, असे भावनिक प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी ठाण्यामध्ये केले. राज्यभरात 3 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवयवदान पंधरवडा चळवळ म्हणून राबवली जाते. याच पार्श्वभूमीवरती ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांची सुरुवात झाली. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवयवदानामध्ये समाजाचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. सध्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक अवयवदानाचे मूल्य अमूल्य आहे, असंही डॉक्टर पवार यांनी सांगितलं. मृत्यूनंतरही आपले काही भाग कुणाच्या शरीरामध्ये जिवंत राहतात ही भावना अंतःकरणातून समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या अभियानाअंतर्गत पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, ऑनलाईन व्याख्यान, आरोग्यविषयक सत्र, सोशल मीडियावरील जनजागृती, OPDमध्ये QR कोडद्वारे प्रतिज्ञा, रजिस्ट्रेशन इत्यादी उपक्रम राबवले जात आहेत.
15 ऑगस्ट रोजी अभयदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार होणार आहे. हा केवळ सन्मान नव्हे तर समाजाला दिला जाणारा एक संदेश आहे. मरणानंतरही माणूस जिवंत राहू शकतो. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे, डॉक्टर मृणाल राऊळ, डॉक्टर अर्चना पवार, सोशल वर्कर श्रीरंग सीत इत्यादी मान्यवर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. संकल्प स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन शाळेचे संस्थापक डॉक्टर राज परब आणि मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती परब यांच्या मार्गदर्शनाखाली रुची पारकर मॅडम यांनी केले. संकल्प स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना टिळकांच्या प्रेरणादायी जीवनाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले म्हणजे संकल्प स्कूलमध्ये साकारलेल्या टिळकांच्या 10 फूट उंचीच्या मुख्य प्रतिमेसमोर त्यांचे जीवन काळातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे फलक लावण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने टिळकांची स्वराज्य गर्जना, मंडाले तुरुंगात लिहिलेला गीता रहस्य ग्रंथ, त्यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल शाळा, केसरी मराठा वृत्तपत्र, तसेच लोकांना एकत्रित येण्यासाठी सुरुवात केलेली शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सव यांचे फलक देखील लावण्यात आले होते. ही ऐतिहासिक माहिती रुपाली पाटील, नीलम सिंग या शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आली. या दिवशी शाळेमध्ये लोकमान्य टिळकांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं. विशेष आकर्षण ठरले ते नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे टिळक वेशातील सादरीकरण. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देत छोट्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची दमदार अशी सुरुवात केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल माहिती देत त्यांच्या विचारांचा ठसाही विद्यार्थ्यांवरती उमटवला. एकूणच या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जागरूकता आणि इतिहासाबद्दलची रुची निर्माण झाली. नाटक ही अशी गोष्ट आहे की भले त्यातील कलाकार, कसदार, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक बनेल किंवा नाही हे नक्की सांगता येत नाही. मात्र ती व्यक्ती एक चांगला माणूस नक्कीच बनेल, ही कलेची ताकद आहे. इंद्रधनू कार्यशाळेत चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न आपण वाढवूयात, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सुप्रिया मतकरी विनोद यांनी काल काढले. समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने नाट्य जल्लोष अर्थातच वंचितांचा रंगमंच या ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी सुरू केलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमास 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेतर्फे कलाकार, कार्यकर्ते, सहयोगी व हितचिंतक यांच्याकरिता सुरू केलेली इंद्रधनू 3E या वर्षभर चालणाऱ्या मासिक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम होत्या. आपल्या भाषणामध्ये सुप्रिया मतकरी विनोद पुढे म्हणाल्या, प्रकाश योजनेचे काम जवळपास कॅमेरासारखे असते. नाटकाचा पडदा उघडताच किंवा पहिला प्रवेश सुरू होताना प्रकाश योजनेमुळे नाटक घडण्याचे स्थळ, काळ, वेळ समजते. पात्रांच्या हालचाली व संवादातून व्यक्तिरेखा कळतात. व्यक्तिरेखांमधील संबंध व आपापसातील भावना स्पष्ट होतात. वेशभूषा सुद्धा महत्त्वाची असते. उदाहरणार्थ एखादे पात्र इतिहासातील मान्यवर व्यक्तीचे चित्रण असेल तर अशा व्यक्तींची वेशभूषा महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधीबद्दल नाटक करायचं झालं तर इंदिरा गांधींचा पेहराव म्हणजे त्यांची साडी, त्यांचा चष्मा, त्यांचे हेअरस्टाईल हे सर्व महत्त्वाचं असतं. महात्मा गांधीजींचं पात्र रंगवायचं झालं तर त्यांच्या हातातली काठी, त्यांचा पेहराव, चष्मा, धोती या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नेपथ्यामध्ये सुद्धा रंगाचे काही विशिष्ट अर्थ असतात. पांढरा, काळा किंवा लाल रंग कुठेही व कसाही वापरून चालत नाही. त्या प्रसंगाची गरज असेल त्याप्रमाणे वरील सर्व घटक वापरले गेले पाहिजेत. या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. म्हणून दिग्दर्शकाचे सर्वांनी ऐकणं आवश्यक असतं. पुढे नाटक म्हणजे काय याबद्दल सुप्रिया मतकरी विनोद यांनी सगळ्यांना आपली समज व्यक्त करायला सांगत त्यातून नाट्य क्षेत्राची एकत्रित समज समृद्ध केली. किरण नागती यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे, बालक पालक संस्कार वर्ग अभिनय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा आपला बाप्पा आपणच करूया मोफत इको फ्रेंडली शाडू माती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नौपाडा विभागातील बच्चे कंपनींची आपल्या संपूर्ण कुटुंबियासहित हाऊसफुल गर्दी येथे लागली.
आपला स्वतःचा बाप्पा स्वतः बनवताना एक वेगळा आनंद, उत्साह प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती दिसत होता. जसजशी बाप्पाची मूर्ती घडत गेली तसतसा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना दिसत होता. प्रत्येक मुलाचे शाडूमातीने माखलेले चिकलेले हात पूर्वाश्रमीच्या मातीतल्या खेळाची आठवण करून देत होते. आपल्या मातीचा एक संस्कार रुजवत होते. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत सलग 6 तास मधला अर्धा तास जेवणाची सुट्टी वगळली ते सलग 5.5 तास एकाच ठिकाणी बसून एकाग्रता वाढवणारी, इतक्या वेळात एकदाही मोबाईलचा वापर न करता एक विक्रम करणारी गोष्ट या ठिकाणी घडताना दिसली. आजची मुलांची आणि पालकांची उपस्थिती लक्षात घेता पुढील वर्षी ही कार्यशाळा आणखी मोठ्या स्वरूपात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे, असं मत किरण नागती यांनी व्यक्त केले. या प्रसंगी भास्कर पाटील, हेमंत पवार, नंदकुमार वाडदेकर, विलास जोशी, बाळा गवस, अनिल दगडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी येऊन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आपल्या घरामध्ये दर्शन देत राहील कायम, ही भावना सुद्धा खूप सुंदर आहे. त्यामुळे ही भावना सुंदर करण्यासाठी, आयुष्य सुंदर करण्यासाठी उद्या सकाळी बरोबर 9 वाजता आपण इथे अभिनय गट्ट्यावर जमायचंय. आपण बघू शकता तिथे की आपली सगळी व्यवस्था इथे लहान मुलांसाठी, पालकांसाठी केलेली आहे. फक्त पालकांना सर्वांना नम्र आव्हान आहे की जेव्हा बाप्पा तयार होईल 3 वाजता 3:30 वाजेपर्यंत, तेव्हा पालकांनी सुद्धा तो बाप्पा घ्यायला मुलांसाठी बरोबर या आणि संपूर्ण कुटुंबानं त्यात सहभागी होऊन, मला असं वाटतं हा फक्त उपक्रम न राहता हा आपल्या संस्काराचा एक भाग आहे. म्हणून बालक पालक संस्कार वर्ग सुद्धा आयोजनामध्ये तिथे सहभागी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा जो आपणच तयार केलेला आहे तो प्रत्येक जण स्वतःच्या घरी घेऊन इथून निघालेले आहे. मला असं वाटतं श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातून आजपर्यंत कुठेतरी माणुसकीचं वेगळं दर्शन प्रत्येक वेळेला मिळालेलं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकाला लाभलेला आहे. आज या संपूर्ण कुटुंबियांना बाप्पाचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपला तयार केलेला बाप्पा आपले जेव्हा सगळे बघा कुटुंब सुद्धा पूर्ण दिसतंय, त्यामुळे मला असं वाटतं हे समाधान आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जर पाहिलं तर 3 ऑगस्ट तारीख आहे. असं वाटतं की आज 27 यांनी ना भूतो ना भविष्य असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खूप महत्वाचं आपण या ठिकाणी बघू शकतो की मोबाईल आणि टेक्निकल आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी वाया चालली कसा किरण नागती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मुलांना मातीची आणि या सर्व गोष्टींची शाडू मातीच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बाप्पा बाप्पा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.